मुंबईच्या एका महिलेने थोडं रागावून ज्या त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तो एका वेगळा संदर्भ होता. मुंबईमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे त्या थोड्याशा रागावलेल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचा संबंध कालच्या कार्यक्रमाशी लावणं चुकीचं आहे. तो कालचा कार्यक्रम वेगळा विषय होता. एवढ्या मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या हे स्पष्टच आहे. ट्रॅफिकमुळे ती महिला संतप्त झाली होती वा स्पष्टच आहे. ठीक आहे, त्यात काही राग मानायचं कारण नाही. पोलिसांनी ट्रॅफिकची व्यवस्था केलेली होती. त्या कालावधीमध्ये ट्रॅफिकसाठी वेगळे पर्याय होते, परंतु कदाचित त्यांना माहीत नसेल आणि म्हणून थोडेसे तो प्रसंग घडलेला आहे. पण त्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नव्हता. महिला आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही आहे. पहिल्यांदा त्यांनी RSSच्या सरसंघचालकपदी महिलेला बसवलं. असं आहे, RSSनी काय करावं काय करू नये याचा सल्ला देणं इतपत हर्षवर्धन सपकाळ काही मोठे झालेले नाही आहेत. आता नुकतेच अध्यक्ष झाले, त्यांना बरं शिकायचं आहे याच्यामध्ये. कुठलंही राजकारण सुरू नाहीये. जे काही भाजपला अपेक्षित आहे ते स्पष्ट आहे. आरक्षण घेण्यामागची भूमिका स्पष्ट आहे. आता पण 8 वेळा संसदेमध्ये हा प्रयत्न झाला, 6 वेळा होऊ शकलं नाही. मोदी साहेब हे करतायत, त्याला यश मिळत आहे म्हणून त्यांना ते यश मिळू द्यायचं नाही. हा त्याच्यामध्ये राजकीय हेतू विरोधी पक्षाचा आहे, एवढंच बघा. नाही, तिथे असं आहे की शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये लोकांचा विरोध आहे, वास्तव आहे. सगळ्या जिल्ह्यातच विरोध आहे. त्यामुळे मार्ग बदलून जर हा विषय मार्गी लागत असेल तर तो प्रयत्न सरकार करत आहे. साहेब, नाशिक झालं, अमरावती झालं, लव जिहादचे प्रकार खूप वाढलेले आहेत. धर्मांतर करण्यासाठी त्यांचा वापर. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ज्या ज्या ठिकाणी असे विषय घडत आहेत त्या ठिकाणी सक्तीने कारवाई केली जात आहे. लोकांवर अरेस्ट करून त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं जात आहे. मग सरकारचं बारकाईने लक्ष आहे आणि जिथे घडलंय त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. अशीच नाही, कोणाला वाचणं प्रश्न दुःखद घटना आहे. काही लोकांना गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, काही अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे. अजूनही काय त्याच्या उणीवर राहिले असतील तर मी बारकाईने लक्ष देईन आणि ज्यांना कोणी पाठीशी घालत असेल तर त्यांना सुद्धा कडक सूचना दिल्या की ते कोणाला पाठी घ्यायचा प्रश्न उद्भवत नाहीये. घटना गंभीर आहे आणि याला जबाबदार थेट जे जबाबदार आहेत त्यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. मला सुद्धा तेवढीच माहिती माझ्याकडे आहे. अधिक माहिती मी घेतो आणि त्याच्यात झाली नसेल तर कारवाई करायला लावू आपण. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. हळदीचे लिलाव बंद पाडलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की युद्धाचं कारण ते पुढे करून शेतकऱ्यांच्या हळदीचा भाव जो आहे तो कमी केला जातो. 2-3 असं